टेलरिंगचं घरगुती काम चालू केलं, पण मग त्याच्यात पण काही जास्त मिळत नव्हतं मला, म्हणून मी ठरवलं का भाजीचं दुकान टाकायचं. आपण पण नगरसेवक पदासाठी उभं राहायला पाहिजे. माझी इच्छा नव्हती, माझ्या मिस्टरांची इच्छा होती. तुम्ही नगरसेवक व्हा. हो. पतीच्या मागं पत्नीचा हात असतो, पण माझं तसं नाही आहे. माझं असं झालंय का माझ्या पाठीवर माझ्या मिस्टरांचा हात आहे, म्हणून मी आज इथं नगरसेवक झाले. त्यांच्याच सर्व कामामुळं मी नगरसेवक झाले. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती वेगवेगळ्या अर्थानं चर्चेत राहिली. नाशिक महानगरपालिकेवर भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे आणि आता नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. एकूणच या निवडणुकीचं जर चित्र पाहिलं, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रचारापासून तर मतमोजणीपर्यंत जर आपण चित्र पाहिलं तर अनेक दिग्गज उमेदवार जे होते ते या निवडणुकीच्या रिंगणात होते. अगदी उमेदवारी मिळवण्यापासून तर निवडून येण्यापर्यंत लाखो कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली या निवडणुकीमध्ये झाल्या अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. परंतु याला काही उमेदवार जे आहेत ते अपवाद आहेत, ज्यांनी काबाड कष्ट करून अगदी समाजाच्या तळागाळातून काही उमेदवार आलेत आणि जे नगरसेवक पदापर्यंत पोहोचलेत. अशाच एक उमेदवार माझ्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे कविता लोखंडे. ताई आपल्यासोबत आहेत. ताई, आपलं स्वागत आहे माय महानगरमध्ये. खरं म्हणजे भाजी विक्रीच्या व्यवसायापासून मग टेलरिंग असेल किंवा मग मेस चालवली असेल आपण, आणि आता नगरसेवक पदापर्यंत आपला हा प्रवास, कशी सुरुवात झाली आणि कसा हा प्रवास राहील? म्हणजे पहिली सुरुवात अशी का वाटलं मला, कारण की आम्ही पहिले खूप छोट्या घरात राहायचो. इथंच होतं छोटं घर, मला करून आणलं त्यावेळेस. आणि मग आमची इच्छा होती दोघांची पण का घर मोठं, स्वप्न मोठं होतं आमचं. मग आम्ही टेलरिंगचं काम करायला लागले. त्यांच्या पेमेंटमध्ये काही होत नव्हतं, तर मग मुलं पण मोठं व्हायला लागले, शिक्षण पण द्यायचं होतं मुलांना. म्हणून आम्ही दोघांनी पण विचार केला, मी टेलरिंगचं घरगुती काम चालू केलं, पण मग त्याच्यात पण काही जास्त मिळत नव्हतं मला, म्हणून मी ठरवलं का भाजीचं दुकान टाकायचं. तर भाजीचं दुकान टाकलं. पहिले मी वडापाव चालू केला. अच्छा, वडापाव चालू, हो, टेलरिंगचा असताना पण वडापाव चालू केला. मग ते झालं, त्याच्यात काही एवढं भेटत नव्हतं पैसे पाणी, मग त्याच्यामुळे मग मी भाजीचं दुकान लावलं. त्याच्यानंतर भाजीचं दुकान लावताना टेलरिंगचं करायचे, भाजीचं करायचे. मग नंतर विचार आला मला का मेस चालवावं म्हणून. खूप जण यायचे माझ्याकडं, विचारायचे इथं मेस आहे का, मेस आहे. मग मी म्हणायचे भाजीच्या याच्यात मेस पण चालू करावं आपण. मग ते पण चालू केलं. मी टेलरिंगचं करायचे आणि भाजीपाला करायचे. अजून सुद्धा माझं भाजीचं दुकान, मी नगरसेवक झाले तरी पण याचं माझं मेस चालू आहे माझी. मग नगरसेवक होण्याच्या अगोदर पण मग हे सगळं म्हणजे तुम्ही खरं म्हणजे परिवाराचा उदरनिर्वाह तुम्ही करत होते आणि सगळ्या गोष्टी करत असताना नगरसेवक व्हावं अशी इच्छा तुमच्या मनामध्ये होती, की आता तुम्हाला तसं वाटलं निवडणुकांच्या दरम्यान की आपण पण नगरसेवक पदासाठी उभं राहायला पाहिजे? नाही, माझी इच्छा नव्हती, माझ्या मिस्टरांची इच्छा होती. तुम्ही नगरसेवक व्हा? हो, मी म्हणजे ते किंवा मी, असं जे होईल ते. मग ते म्हटले आता महिला वाढ पडले, आरक्षण पडले, मग त्याच्यामुळं तुलाच उभं राहावं लागलं. मग मी तयारी केली. ठीक आहे म्हटले. मी कधी नाही बोललेच नाही काही गोष्टीला. मनात होतं का नको, कारण की मी घरातली एक साधारण गृहिणी आहे आणि बाहेर जाऊन मी काहीच करू शकत नाही असं माझी इच्छा होती. म्हणजे मनात वाटायचं माझ्या का नाही होणार माझ्याकडून काहीच. आणि मग हे सर्व करताना मी बायांशी चांगलं कॉन्टॅक्ट वाढला माझावाला. मग मला थोडं वाटायला लागलं का चला हो, तरी त्यांची इच्छा आहे ती मी पूर्ण करू राहिली. नाही, पण मग आता जेव्हा भाऊंनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला नगरसेवक पदासाठी उभं राहायचंय, खरं म्हणजे भले भले उमेदवार होते, दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात होते, मोठी स्पर्धा होती. अशा सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि मग जेव्हा तुम्ही प्रचाराला सुरुवात केली तेव्हा असं मनावर काही दडपण होतं, काही असं आव्हान होतं समोर?
नाही, दडपण नव्हतं काही, कारण की डेअरिंग होती. कारण की माझ्या मिस्टरांनी काम खूप चांगलं केलेलं होतं, त्याच्यामुळे मला काहीच आणि माझ्या ह्याच्यात म्हणजे नगरसेवक होते तरी पण मला भीती नव्हती त्या गोष्टीची. अच्छा. का मी येईल का नाही येईल ही भीती नव्हती मला, कारण की माझ्या मिस्टरांचं खूप चांगलं काम आहे. ते आज 30 वर्षापासून रामलखन कला टीमच्या माध्यमातून खूप कामं केले त्यांनी, त्याच्यामुळे मला काहीच भीती नव्हती ह्या गोष्टीची. पण मग आता तुम्ही या सगळ्या आव्हानांना तोंड देत आता तुम्ही नगरसेवक झालेले आहात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा तुम्ही आता नगरसेवक पदापर्यंत मजल गाठलेली आहे आणि आता कोणते प्रश्न तुम्ही घेऊन या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवणार आहात? सभागृहामध्ये पहिले रस्त्यांचे कामं, पाण्याचे कामं. पाणी पुरवठा खूप कमी येतो, कारण की जनता वाढल्यामुळं पाणी पुरवठा कमी येतो. त्याच्यामुळे मी पहिले पाण्याचा, रस्त्यांचा, आता आपलं हे पण आलंय, कुंभमेळा आलाय, तर रस्त्यांचे कामं रुंदीकरण व्हायलाच पाहिजेत आणि डिवायडर बसवायलाच पाहिजे. आपल्या पाईपलाईन रोडला रस्ता आहे पूर्ण, तिथं खूप ट्रॉफिक होतीये. आनंद प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर रस्ते, पाणी, ह्या सर्व मूलभूत गरजा ज्या आहेत ते नगरसेवकांना ती कामं करावीच लागतात. परंतु तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही एक महिला आहात, तुम्ही जसं लग्न झाल्यानंतर जसं कष्टातून जीवन उभं केलं, परिवार उभा केला, अनेक व्यवसाय केले तुम्ही, या व्यवसायात यश नाही मिळालं, दुसरा व्यवसाय केला, तसं तुमच्या प्रभागामध्ये संमिश्र असा हा प्रभाग आहे. म्हणजे कामगार वसाहत पण आहे आणि एका बाजूला उच्चभ्रू पण आहे. अनेक महिला तुमच्या सारख्याच अशा आहेत की ज्या कष्ट करतात, घरकाम करतात. त्यांच्या सक्षमीकरणासाठी तुमच्या काही कल्पना आहेत का, की त्यांच्यासाठी देखील तुम्ही काही योजना राबवणार आहात? हो, योजना नक्कीच राबवणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी त्यांना काहीतरी म्हणजे कामं देणारच आहे त्यांना. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून खूप कामं राहत्या, घरगुती कामं मी नक्कीच देणार त्यांना. आणि माझी इच्छाच आहे तशी का जशा माझ्यासारख्या गरजू महिला आहेत त्यांना मी कामं देणारच आहे. कारण की मला खूप अडचणी आल्या आहे. संसार करणं हे तोंडाचं नाही आहे आणि आता राजकारण पण हे पण म्हणता येणार नाही तोंडाचं नाही, पण मी त्याला नक्कीच हे राजकारण मी पूर्ण करणार आहे आणि पुढे जाणार. म्हणजे राजकारण पण करायचे, तुम्ही आता राजकारणात उतरलेल्याच आहात, परंतु दुसरीकडे तुम्हाला समाजकारण करताना महिलांचं देखील सक्षमीकरण करायचे आहे. तर ते दोघांची सांगड तुम्ही आता कशी घालणार? दोन्ही कामं कशी करणार? दोन्ही कामं करणार आहे मी, सोबत करणार आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट पण वाढवल महिलांशी, पण महिलांचं करण आणि माझ्यात तेवढी म्हणजे बोलण्याची डेअरिंग नाही आहे, पण करण्याची नक्की डेअरिंग आहे माझ्यामध्ये. मी करून दाखवणार आहे, मी महिलांचे पण कामं करून दाखवणार आहे आणि राजकारणात पण पुढे जाणार आहे मी आता. पण मग आता तुम्ही जो व्यवसाय तुमचे आता जे सुरू आहे ते व्यवसाय पुढे सुरू ठेवणार की आता पूर्ण वेळ राजकारणात देणार? नाही, व्यवसाय पण पूर्ण, कारण की गरजू एक बाबा आहेत, 2 बाबा आहेत, त्यांचं कसं कोणी घरी करायला नाही, म्हणून मी ठेवणार आहे ते 2-3 टिफिन. त्यांना नाही, मला त्यांचं पण म्हणजे गरज आहे मला, म्हणजे नाही हे करूशी वाटत त्यांना, कारण की त्यांचं खाण्यापिण्याचं हे महत्वाचं आहे. आता वयस्कर आणि त्या ठिकाणी माझे आई वडील असते तर मला करणंच होतं, सासू सासरे असते तरी मला करणंच होतं. तसंच माझे ते आई वडील असल्यामुळं मी ते नक्की त्यांचे सुद्धा टिफिन मी पुरवणार आहे. असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा, महिलेचा हात असतो, तसं तुमच्या यशामागे माझ्या यशामागे माझ्या मिस्टरांचा हात आहे. हे पहिल्यांदा झाले. सर्व लोक म्हणतात असं का एक मिस्टरांच्या मागं महिला, एक पतीच्या मागं पत्नीचा हात असतो, पण माझं तसं नाही आहे. माझं हे असं झालंय का माझ्या पाठीवर माझ्या मिस्टरांचा हात आहे, म्हणून मी आज इथं नगरसेवक झाले. त्यांच्याच सर्व कामामुळं मी नगरसेवक झाले आणि नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी नक्कीच कामं करणार आहे. कविता लोखंडे यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत, प्रियंका, काय सांगशील? आई नगरसेवक झालेली आहे, कसं वाटतं? माझ्या आईची म्हणजे निवड झाली नगरसेवक म्हणून मला खूप अभिमान वाटतोय, खूप गर्वही वाटतोय. म्हणजे तिने खूप कष्ट केले. आधी मशीन काम केले, म्हणजे नंतर वडापाव स्टॉल होता आमचा, त्याच्यानंतर टिफिन मेसचंही काम केलं तिने. आमच्या इथे म्हणजे भाजीपाल्याचं पण काम होतं,
ती खूप कष्टातून वरती आली. म्हणजे खूप गर्व वाटतोय मला आणि म्हणजे त्यांच्या संघर्षाचं फळ मिळालं त्यांना आज. आपण आता बघितलं की कविताताई लोखंडे यांनी सांगितलं की त्यांचा प्रवास कसा राहिला, परंतु त्यांच्या या संपूर्ण विजयामध्ये त्यांच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे राहिले त्यांचे पती आपल्यासोबत आहेत. आणि हा प्रवास नेमका कसा राहिला, अगदी उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी दिग्गजांना देखील कसरत करावी लागली, त्यांनी हा प्रवास कसा केला, या राजकीय सर्व परिस्थितीला कसं तोंड दिलं, त्यांच्याशी चर्चा करूयात. काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये अनेकांना उमेदवारी मिळवण्यासाठी झगडावं लागलं, संघर्ष करावा लागला, तरी काहींना उमेदवारी मिळाली नाही, काहींची नाराजी पक्षाला पत्करावी लागली. परंतु तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये पक्षानं संधी दिली आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तुमच्या संपर्काच्या बळावर नगरसेवकाचं पद देखील, नगरसेवक पदापर्यंत देखील आपण पोहोचलात. काय सांगाल? नक्की. नमस्कार. खरं तर मी आमच्या आमदार श्रीमती हिरे यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान असल्यामुळे मी खरं मला तिकीट मिळू शकलं. पण माझा राजकीय प्रवास तसा म्हटलं तर मी पुढे शिवसेनेमध्ये 25 वर्ष काम केलं. काम करत असताना अनेक प्रकारचे मी शिवसेनेमध्ये वाहून गेलो होतो. का मला वाटलं तर काहीतरी काही शिवसेनेकडनं मला तिकीट मिळालं, मी पुढे काहीतरी नगरसेवकाच्या हिशोबाने मला काहीतरी मिळेल असं वाटत होतं. पण 2017 मी ज्यावेळेस इच्छुकाचा फॉर्म भरला शिवसेनेतर्फे, त्यावेळेस असं कळालं का माझं तिकीटच कट केलं नाही. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात असं होतं का आपलं म्हणजे गरीब साधारण व्यक्तीला राजकारणाचा काही गंधच नाही या लोकांना, म्हणजे जे गरीब आहे त्यांना राजकारण काही म्हणजे ठेवूच नका असा प्रश्न आला. तिथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विषय आला आणि त्या लोकांनी त्या बळावर तिकीट आणलं. मग डोक्यात असं वाटलं का आता यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करावा आणि त्या माध्यमातून कामं करावी. मग त्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि अतिशय चांगलं काम मी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं. त्यामध्ये गट अध्यक्ष असतील, बूथ बनवणे असतील किंवा अनेक ज्या समस्या होत्या लोकांच्या, त्या माध्यमातून मी काम करत गेलो. आणि जे भारतीय जनता पार्टीने काही कामं दिलेले होते आम्हाला, वाटून कामं दिलेली, ते सुद्धा कामं मी प्रचंड मोठ्या प्रमाणात करायचो आणि भाजपसाठी मी पूर्ण वाहून गेलेलो होतो. आणि त्यामध्ये काम करता करता त्यांनी माझी दखल घेतली आणि मला त्यांनी तिकीट दिलं माझ्या मिसेसला आणि आज ती निवडून आलेली आहे. म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला पक्षाने दिलं असं म्हणण्याला काही हरकत नाही. हो. पण आता पुढचा जो प्रवास आहे, म्हणजे आता तुम्हाला नगरसेवक पद मिळालं, ताई निवडून पण आल्यात, आता पुढे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे राहणार आहेत? नक्की जनतेचे प्रश्न. आता माझं तर घर आहेच, माझं घर पूर्ण जनतेसाठी खुलं ठेवलेलं होतं. या निवडून येण्याच्या आधीसुद्धा माझं घर खुल्लंच होतं. मी अनेक लोकांना माझ्या घरी यायचे आणि त्यांना खूप मदत करायचो. त्यामुळे मी जनतेची सेवा करण्यासाठी माझं घर पूर्णपणे खुले राहणार आहे आणि पूर्णपणे मी जनतेसाठी वाहून जाणार आहे. म्हणजे घर हे तुमचं संपर्क कार्यालय असेल आता? हो, 100% घर माझं संपर्क आले राहील. आणि चौकामध्ये आम्ही एक असा विषय माझ्या डोक्यात आहे, एक तक्रार निवारण केंद्र चालू करायचं चौकात अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून जे लोक तक्रार माझ्या घरापर्यंत पोहोचणार नाही, तर मी कमीत कमी ते तक्रार केंद्र उभारल्यानंतर ते ज्या चौकात लोक राहतील ते तिथं बॉक्स करणार हवे आणि ते एक बॉक्स असा आम्ही आठवड्यातून एकदा उघडणार. मग तिथून लोकांच्या आम्हाला समस्या समजतील, मग त्यानुसार आम्ही काम करू. अच्छा. बघितलं आपण की एकूणच जर ही संपूर्ण निवडणूक बघितली तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक होती. आणि खरं म्हणजे जनतेमध्ये एक प्रकारची अशी चर्चा देखील सुरू झाली की निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये सर्वसामान्यांचं काही काम नाही. परंतु आपण जर लोखंडे परिवाराकडे पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंब असलेला हा परिवार, आणि जसं कविताताईंनी आपल्याला सांगितलं की भाजी विक्रीच्या व्यवसायापासून अनेक छोटे मोठे व्यवसाय करत त्यांनी कुटुंब उभं केलं आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची नाळ जी आहे ती जुळली गेली, प्रभागाचे प्रश्न समजत गेले आणि जनतेशी असलेला संपर्क या बळावर देखील व्यक्ती हा त्याचं प्रतिनिधित्व करू शकतो. याचं एक आदर्श उदाहरण जे आहे, आदर्श वस्तुपाठ जो आहे तो लोखंडे परिवाराने या ठिकाणून घालून दिलेला आहे. आणि खरं म्हणजे त्यांचा विजय जो आहे तो खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून असेल, तो नेहमीच जनसामान्यांना देखील जे राजकारणात येऊ इच्छितात आणि जनसेवा करू इच्छितात त्यांच्यासाठी प्रेरणादायी राहणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.